छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। धन्यवाद। मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देऊळगाव बाजार तालुका सिल्लोड या गावी व्हिजिट देण्यासाठी आलो असता मागील बऱ्याच दिवसापूर्वी म्हणजे 7-10 दिवसापूर्वी 1 दिवस झाले असेल 15 दिवसापूर्वी जेव्हा आपण मोबाईल बघत होतो त्या मोबाईलवर फेसबुक असो, इंस्टाग्राम असो, युट्यूब असो, व्हॉट्सअप असो, कोणताही ग्रुप असो त्या ग्रुपवर त्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकमेव गावाचा व्हिडिओ येत होता। तो देऊळगाव बाजार या गावाचा व्हिडिओ येत होता आणि त्यामध्ये इतका मोठा महापूर या गावातून गेला होता की त्याची काही लिमिट नाही। आत्ताच नानाने सांगितलं की मागील 50 वर्षामध्ये सुद्धा एवढा मोठा महापूर या देऊळगाव बाजारमध्ये आला नव्हता आणि कुठल्याही प्रकारची इतकी मोठी दुर्दशा कोणत्याच गावात झाली नव्हती। डोक्या इतकं पाणी या गावातील या बाजूबाजू परिसरामध्ये महाराजाच्या मंदिराच्या आजूबाजूला सुद्धा पाणी होतं। इतकं मोठा या ठिकाणी ढगफुटी होऊन या चारणा नदीला मोठा पूर आला होता आणि जे लोक तिथे होतं त्या टायमाला अशी परिस्थिती, जे लोक तिथे होते तिथेच राहा अशी परिस्थिती होती। तेव्हा मी छत्रपती संभाजीनगरहून बाहेर आलो आणि नाचनवेलपर्यंत आलो तर नाचनवेल गावामध्ये एक छोटासा नाला होता आणि त्या नाल्याला डोक्याच्या वर पाणी चाललं होतं, अक्षरशः म्हणजे तो वापस गेलो होतो। म्हणजे या पूर्ण नदीला सुद्धा महापूर आला, तिथे मोठ्या प्रमाणात पिकाची नासाड झालेला आहे। आज जसं तुमच्या पुलाच्या बाजूला जे वाहून गेलेलं दिसतं तेच आम्ही इकडं शेलगावहून आलो। शेलगावचा ती लेंडी नदी आहे, ती लेंडी नदीचे बाजूचे वावर वाहून गेले। ही नैसर्गिक आपत्ती आहे, हे कोणा केलं नाही जाऊन बुजवून, परंतु यातून सावरण्याचं काम आम्हा सर्वांना करायचं आहे। आम्ही या देशाचे एक अविभाज्य घटक आहोत। आम्ही गावाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या सुख दुःखामध्ये सामील होतो। जरी राजकीय हालचाली होत असेल त्या टायमाला निवडणूक होत्या, तो फक्त त्या काळ असतो। निवडणुकीनंतर झाल्या आम्हाला एकमेकाच्या घरामध्ये, एकमेकाच्या दारामध्ये, एकमेकाच्या बांधावर, एकमेकाच्या उंबरठ्यावर जाऊन उभं राहावं लागतं, एकमेकाच्या दुःखामध्ये सामील व्हावं लागतं। नक्कीच या देऊळगाव बाजारमध्ये आज तशीच परिस्थिती झाली होती। शेतकऱ्यांचे खूप शेताचे शेत वाहून गेले आणि माती सहित शेत वाहून गेले। ज्या ठिकाणी होतं त्याचं नव्हतं झालं, बरोबर आहे की नाही? अरे ज्या ज्या ठिकाणी मी पाहिलं, अरे सातबाऱ्यावर कोणत्या गटाचं नाव देईन जिथं मातीच राहिली नाही, तर अशी परिस्थिती या आमच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बऱ्याचशा गावाची झाली आहे। केवळ या जिल्ह्याचीच नाही तर महाराष्ट्रभरामध्ये ही परिस्थिती आहे। या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी टीव्हीवर डिक्लेअर केलेलं आहे की 2215 करोड रुपये त्यांनी डिक्लेअर केले की आता या पैसा त्यांनी एक पॅकेज दिलं, सुरू करून द्या, ज्या ज्या शेतकऱ्यांनी जी गरज आहे तिथे वाटा। पुन्हा त्यांनी सांगितलं की 60 लाख हेक्टर महाराष्ट्रामध्ये 60 लाख हेक्टर ही जमीन या पुराच्या पाण्यामध्ये आलेली आहे। हा प्रायमरी आकडा आहे, अजून किती वाढतो कारण की बरेच ठिकाणी जायची परिस्थिती नाहीये। ड्रोननं पंचनामे होऊ लागलेले आहे, पण येणाऱ्या काळामध्ये आम्हाला केंद्राचं पॅकेज पाहिजे। केंद्राचं पॅकेज पाहिजे तर सहज पॅकेज भेटेल का? तर या देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलेलं की भारतामध्ये ज्या ज्या राज्यामध्ये पूरग्रस्त परिस्थिती झाली असेल, शेतकऱ्यांचं नुकसान झाले असेल, त्या मुख्यमंत्र्यांनी, त्या खासदार साहेबांनी, त्या आमदार साहेबांनी, त्या मंत्रिमंडळातील सगळ्या पदाधिकाऱ्यांनी, जिल्हाधिकारी साहेब, तहसीलदार साहेब, सगळे नागरिकांनी शेतकऱ्यांच्या बांध्यावर जा, ज्याच्या घरात पाणी गेलं त्यांच्या उंबरठ्यावर जा, त्यांना नुकसान भरपाई कशी दिली जाईल या मानसिकतेने त्यांना मदत करा। आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये आम्ही आमचा राजा निवडणुकीच्या माध्यमातून निवडून देतो। आमचे प्रतिनिधी आमच्या गावातून मतदान घेऊन जाता आणि या मुंबईमध्ये आमचा मुख्यमंत्री बनवत्या, तर त्या दिल्लीमध्ये आमचा पंतप्रधान बनवत्या। मित्रांनो, ही निवडणूक प्रोसिजर आहे। आम्ही सर्वजण हुशार आहोत, शिक्षित आहोत, चांगले एकदम परफेक्ट नागरिक आहोत, यात काही शंका नाहीये। प्रत्येक माणसात क्वालिटी या देवाने भरलेली आहे। या 140 करोड लोक जनतेमध्ये ॲडव्होकेट शंकर वानखेडे एकच भेटेल, तुम्हाला दुसरा भेटणार नाही। एवढं भरभरून आम्हाला या निसर्गाने दिलेलं आहे, या देवाने दिलेलं आहे, बरोबर आहे का नाही? तर दुसरा तुम्ही माणूस सोडून बघवा, गरुड दादा दुसरं जाऊ कोण द्या मला या जगामध्ये, दुसरं जाऊन दाखवा, आहे का? राहू शकतं का? नाही। निसर्गाने आम्हाला खूप काही दिलेलं आहे।
आमची जबाबदारी ती सांभाळण्याची. अरे ज्याचा हात नाही त्याला पाय नाहीये त्याचे व्हिडिओ आपण बघतो आणि त्याची जगण्याची कला आम्ही बघतो. म्हणजे मला फक्त इथं हे सांगायचं आहे, या वर्षी खूप मोठं आसमानी संकट आमच्यावर पडलेलं आहे. निसर्गानं मोठ्याप्रमाणे आमचं होत्याचं नव्हतं केलेलं आहे. तरी सुद्धा मी या शेतकरी राज्याला संदेश देऊ इच्छितो, कुठल्याही प्रकारचं डगमगायचं नाहीये. आपल्या राज्यामध्ये मग मुख्यमंत्री साहेबांना मोठ्या प्रमाणात पॅकेज देणारे, ज्याचं शेतामध्ये वाहून गेलं असेल, ज्याचं खंगळून गेलं तर माती खळून गेलं त्याचे पेशल पंचनामे होईल, सरसकट पंचनामे होईल अशा प्रकारचं डिक्लेअर झालेलं आहे. ज्याची विहीर पाण्याने ढसळून गेली ती विहिरीचा सुद्धा मोबदला भेटेल. हालाकी ते केंद्राच्या सूचीमध्ये विहीर डुबली, विहीर बुजली, विहीर भरली किंवा विहीर घसून गेली त्याच सूची नाहीये. मग ती नसली तरी जी सूची नसेल ती सूची तयार करू असं आमच्या मुख्यमंत्र्यांनी साहेबांनी सांगितलेलं आहे. सगळेजण आपल्या आपल्या प्रतिनिधीकडून त्या भागाचं काय घेऊ लागले, डाटा घेऊ लागलेले आहे, काय परिस्थिती विचारपूस करू लागले. जरी प्रतिनिधी तुमच्या दारात येत नसेल तरी सुद्धा त्यांचे प्रतिनिधी येऊन सगळं पाहून जाऊ लागलेले. मित्रांनो, गैरसमज करून पसरवायचा नाहीये. आमचा हा एकमुठीचा देश आहे, एकमुठीचे आम्ही नागरिक आहोत आणि आम्ही सुखदुःखात एकमेकांच्या सामील होणार आहोत. म्हणून माझी विनंती या शेतकरी राजाला, या वर्षी तरी आम्ही गेलं असेल, एक पीक गेलं आमचं, पुढचं पीक आमचं येणार. आता आमचं नुकसान झालं, पुढे आमचं नुकसान आम्ही भरून काढण्याची आमच्यामध्ये क्षमता आहे, आमच्या धमक आहे, आमचा परिवार आहे. हा परिवार आमच्या नेतृत्वाला पाहून चांगला जगतो. म्हणून माझ्या शेतकरी राजाला विनंती आहे, राजा, या शेतकरी राजा तू कधी आत्महत्या करू नको. अरे किती मी लोन होऊ द्या, काही फरक पडत नाही. हे लोन आहे ना चुकवण्याची धमक होती म्हणून घेतलेलं आहे आम्ही. फक्त इच्छा मनात ठेवा की आम्ही चुकवू. अरे मग चुकणं हो का नाही हो, आत्महत्या नाही करायची. कारण की तुमच्या घरातली ती जी बाई आहे ना, ती जी ताई आहे ना, ती माऊली आहे ना, ती तुमच्या भरोश्यावर जीवन जगती, तुमच्या भरोश्यावर त्या लेकरा बाळांना लहानचं मोठं करते. तुम्ही फक्त तुमचा हात डोक्यावर ठेवा आमच्या, आम्ही जगून घेऊ, वाढून घेऊ, मोठं होऊन जाऊ. पण मला नाना म्हणणारा, दादा म्हणणारा माझा बाप माझ्या संग असायला पाहिजे. तो शेतकरी त्या क्षेत्राचा तो कष्ट करतो, पोटाच्या गोळ्यासारखं ते पीक उभं करतो आणि त्याच्यातून पैसा जमा करून त्या घराचं, त्या परिवाराचं पोटाची खाडगी भरतो. दादा, त्या भरोश्यावर ते मुलं लहानचे मोठे होता. तुमच्या शरीरातला लास्ट श्वासोच्छ्वास असेपर्यंत तुम्हाला तुमच्या परिवार तुमच्या परिवाराला गरज आहे का नाही? म्हणून कोणत्याही नागरिकांना आत्महत्या करायची नाही. किती नुकसान होऊ द्या, तुमच्या आजूबाजू लोकांना सांगा. तुमच्यावर किती तुम्ही लोन घ्यायला असू द्या, तुमच्यावर ट्रॅक्टरचं कर्ज आहे, तुमच्यावर गाडीचं कर्ज आहे, तुमच्यावर घराचं कर्ज आहे, असू द्या. बँका तुमच्या दारी येतील, येऊ द्या. माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे, भारत सरकारला विनंती आहे, आता आमचा शेतकरी राजा खूप संकटात सापडलेला आहे. आता थोडा दिवस थांबा, हप्ते घेणार थोडे थांबा. त्यांच्यावर त्याच्या काही सबसिडी पैसे लावू नका, एक्स्ट्रा त्यांच्या गाड्या उडून घेऊन जाऊ नका, त्यांच्या ट्रॅक्टर उडून घेऊन जाऊ नका. मला वारंवार फोन येतो, आम्ही वकील आहे, छत्रपती संभाजीनगरला काम करतो, नागरिकात येत जात राहतो, म्हणून 2 शब्द मांडण्याची कला माझ्यामध्ये आहे. तर माझे मित्र, तुम्ही सारखे बरेचसे मित्र झाले, ते म्हणतात दादा माझं ट्रॅक्टर उडून गेलं. हो, एकच हप्ता चांगला होता, 2 हप्ते होते राहिलेले आणि 3रा हप्ता थांबला. आईचं दुखलं झालं, दवाखान्यात घेऊन गेलो, पैसा जमा केला होता, दवाखान्यात लावला. पण आता मी काय करू? तर मी सांगतो, भाऊ काही नको करू, माझ्यासारखे 2-4 लोक घेऊन जाऊ, सांगू त्यांना समजावून की भाऊ थोडंसं वाढवून द्या. तर म्हणते दादा आम्ही तसं मी करून पाहिलं. ते म्हणतात सगळे पैसे भरला नाही तर आम्ही तुमचं ट्रॅक्टर घेऊन गेलो, देणार नाही वापस, असे फायनान्सवाले म्हणताय का नाहीये? बघा, यातून मार्ग आम्हाला निघतोच. तुम्ही घाबरायचं नाही. तुमच्यामध्ये तुमच्या आजूबाजूचे लोकप्रतिनिधी भयंकर स्टोरी तुम्ही ओळखता. फक्त घेऊन जा आमच्या आजूबाजू माणसांना, 4 लोक टोळी घेऊन जा आपल्या गावातली, आणि सांगा त्याला जे पैसे भरले ते वापस दे, नाहीतर सामान वापस दे. थोडंफार तुम्हाला कायद्याचं स्वतःचं अस्तित्व दाखवावं लागणार आहे. तर म्हणून माझी विनंती आहे मायबापच्या सरकारमध्ये, या देशामध्ये, या राज्यामध्ये शेतकऱ्यांना, कारण शेतकरी आत्महत्या करतोय, बाकी लोकांना मजेत आहे, तर शेतकरी पिकवतोय, बाकी त्याच्यावर मजा मारताय. इथला जो गहू आहे तो जातो 21 रुपयानं, 15 रुपयानं, 21 रुपयानं, आणि तो शहरात विकतो 40 रुपये, 50 रुपये. बरोबर आहे की नाही? मग तेव्हा बसल्या खाऊन घेतो आणि आम्ही एवढं मेहनत करतो, आम्हाला भेटत नाही. तरी सुद्धा दादा तुझ्या भविष्यावर
काय तुझ्या भरोश्यावर ते पोट भरते म्हणून तुला या जगाचा पोशिंदा म्हणलेला आहे, पोशिंदा म्हणलेला आहे. म्हणून दादा सगळ्या नागरिकांना माझी विनंती आहे, शेतकरी बांधवांना, ज्या दुकानदार असो कोणीही असो, सर्वांना विनंती, आत्महत्या करायची नाही. आम्ही सर्व एकजुटीचे आहोत. काही बी झालं तरी आजूबाजू लोकांना सांगा, मनात दुःख होत असेल, त्रास होत असेल, भीती वाटत असेल, पोलीस स्टेशनचे पत्र आले, काही नोटीस आले असेल, कोर्टाची नोटीस आली असेल, आमच्यासारखे होत गेलं बरेच उभं राहायचं नसतं. दादा तुम्हाला वाटलं माझं संकट गेलं, मी वारलो गेलो, संपलं माझं, नाही. जेव्हा तू वारतो ना दादा, तुझ्या बाळाच्या, तुझ्या बायकोच्या, तुझ्या मुलाच्या, तुझ्या भावाच्या कपाळावर लिहिलं जातं की कर्जापोटी मेला, कर्जापोटी आत्महत्या घेतली. काय आत्महत्या हा सोल्युशन नाहीये, आत्महत्या हा पर्याय नाहीये. पर्याय काय आहे? उभं राहायचं मार्केटमध्ये, सगळ्यावरच कर्ज आहे, सगळेच कर्ज काढणारे आहे. अरे तो माल्या, विजय माल्या, करोडो अब्ज रुपयाचे सगळ्या जगात त्याचं नाव होतं. किंगफिशर नावाच्या कंपनी पाठीमागं त्याच्या इतकी कोणीची आईस वाटत नव्हती. त्याला एवढा पैसेवाला असून सुद्धा त्याला देश सोडून जावं लागलं, पळून जावं लागलं. त्याला वॉरंट खासदार असताना. तुम्ही तर लय मोठे, तुम्हाला तर कोणाचं जास्त देणं नाहीये. आणि तुम्ही ज्या मातीत राहताना, अरे आमच्यासारखे बरेचसे नागरिक असे त्यांना एक इंच बी जागा नाहीये, ते छाननं दिसताय. तुमच्याजवळ तर करोडो रुपयाची तुमच्या वारसानं वडलं पाळते, तर तुम्ही स्वतः घेतलेली जमीन आहे, ती जमीन काही सहज नाहीये. ती कमावून दाखव, मला तुझ्या धमक येतं. तो फक्त आणि फक्त शेतकरी राजा कमावून दाखवू शकतो. बरोबर आहे का नाही? म्हणून मित्रांनो, माझं फक्त पोटतिडकीने सांगायचं एवढंच आहे की सर्व शेतकरी सगळे आपण एक मिळून मिसळून राहायचं. आज नाहीये, उद्या येईल, उद्या नाही, परवा येईल, आणि येईलच. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, 8वी, 9वी, 10वी, 12वी कॉलेज आणि त्याच्या पुढचं सुद्धा पोस्ट ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन असतं. म्हणून एका वर्षी कधी कमी मार्क पडण्याचा अर्थ हा नाहीये की तुम्ही फेल झाले तेव्हा तुम्हाला डबल शिकायला भेटतं, डबल तयार होता. आणि जो व्यक्ती फेल होतो ना, आणि तोच यशस्वी होतो, त्याला ठोकरा बसता, त्याला लोकांचे ताणे पडतात, आणि त्या ताणे पडताना त्याच्यातून तो शिकण्याची धमक दाखवतो, आणि नंतर तो मार्केट घेतो. तुम्ही बघा, मागच्या बँचवर तुमच्या गावातला बसलेला व्यक्ती आज ते 2-4 गाड्या राहत्या, 4-5 लोक राहतात, आणि तो सरपंच राहतो, तो ज्या आजूबाजूचा पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार राहतो. तुम्हाला चांगलं माहिती आहे, आकडेवारी काम करणाऱ्या ठिकाणी असं कोण आहे हे तुम्हाला माहिती आहे. लक्षात कशाला? अरे तुम्ही आणबांचं आणलं, आम्ही कधी बाजूला कधी जेवण असतं ना, मग आमंत्रण तर जेवायला जात नाही, जातो का? नाही जात. आमंत्रण दिलं नाही म्हणते आई येणार नाही. आम्ही स्वाभिमानी लोक आहोत, आम्ही कष्टकरी आहोत. आमच्या आई वडिलांनी, आमच्या पूर्वजांनी आम्हाला मेहनत करायचं शिकवलेलं आहे, कष्ट करायचं शिकवलेलं आहे, स्वाभिमानी राहण्याचं शिकवलेलं आहे. आणि निवडणुका किती येऊ, किती लोकांना तुम्हाला काय चिरीमिरी द्यायचा प्रयत्न करत असेल, पैसे द्यायचे, घ्यायचे नाही, काही गरज नाहीये. स्वाभिमानी आहोत आम्ही, आमच्या मुलांना स्वाभिमान शिकवणार आहे, कष्ट करायला शिकवणार आहे. फुकटाचं काहीच भेटणार नाही इथं, आणि जे भेटले ना त्याच्या 1000 पटीने तुमचं जातं. बघा, तुम्ही सगळेजण मोबाईल वापरता, मोबाईल मध्ये तुम्हाला मेसेज येत्या, त्याच्यातून काही लोकांचे पैसे कटलेले की नाहीये. कशामुळे कटले माहिती तुम्हाला? त्यांनी फक्त लालूच दाखवलेली आहे. काय जवळपास 90%, 80% लोकांना काय दाखवलेले, तुमचे एवढे पैसे झाले, असं झालं, काहीतरी उलट सुलट बोलून तुम्हाला एवढं काढून देऊ, आणि तेच लोक फसलेले. त्यांच्या मनात लालूच होती ना, त्यांच्या खिशातून 1 लाख रुपये गेलेले नाहीये. 10 लाखाची गाडी ना, तुम्हाला मी किती हजार देतो, 25,000 देतो, असे भामटेगिरी करून ते लोकांनी फसवलेलं आहे. कारण माझं विनंती आहे सर्वांना, काही असो, आमचा मान आहे, सन्मान आहे, अभिमान आहे, त्याला जीवन जगायचं. खूप काही बोलण्यासारखं आहे नरुण दादाने, आणि तुम्ही सर्वांनी मला या ठिकाणी दोन शब्द मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी, जय भवानी. धन्यवाद. संकट आमच्या गावावर या पावसानं, या पुरामुळे झालं. इथे डोक्यात इतकं पाणी होतं, या दुकानात दिसतं समोर, याच्या सर्व 5-5 फूट 10-10 फूट पाणी होतं. आणि शेतीचं तर एवढं नुकसान झालेलं आहे, काही लोकांचे 4-4, 5-5 एकरचे जे प्लॉट आहे कपाशीचे, ते नेस्त नाबूद झाले. तिथे वावरही राहिले नाही काही ठिकाणी. आणि इकडे मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये सर्व पाणी होतं. इकडचे घर आहे, त्या घरात सर्व संसाराचा चिखल झाला. आणि सरकारने याची दखल घेतली पाहिजे. आम्हाला हेक्टरी 50,000 पर्यंत शेतकऱ्याला मुख्यमंत्र्यांनी मदत द्यावी, अशी आमची मागणी. वानखेडे साहेब, तुम्ही या ठिकाणी आलात आणि आमच्या समस्या ऐकून घेतल्या, आमच्या पुराची सगळी पाहणी केली, त्याबद्दल सर्व गावकऱ्याच्या वतीने तुमचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय जिजाऊ.